खरंच हे तुमचं कल्याणी मॅडम म्हटलं तसं तुमच्या आणि सागर सरांचे खूप धन्यवाद की धन्यवाद. ह्या विद्येशी संपर्क आमचा आला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही पहिल्या बॅचचे मानकरी आहोत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हा. नक्कीच सर म्हणतात तसं हे सगळीकडेच पसरणार आहे. कारण एक आजारी व्यक्तीसाठी बरं वाटणं किंवा रिलॅक्सेशन असणं ही किती भावना महत्वाची असते. तो प्रत्यक्ष आजारी असो, आपण त्यातनं गेलो आणि बाहेर पडलो, ते सुख आपल्यापेक्षा जास्त कोणाला कळणार ना. बरोबर. आणि ते सुख आम्ही दुसऱ्यांना देण्यासाठी सहभागी होतोय, आम्ही माध्यम होतोय, ह्याच्यासारखं नशीब आमचंच खूप मोठं. कारण ती भावनाच खरं, एखादी जर व्यक्ती आजारी असेल आणि त्या वेदनेतनं जेव्हा आपल्याला मुक्ती मिळते, ती भावनाच अव म्हणजे ती व्यक्तच होऊ शकत नाही. बरोबर. कितीही काहीही आपण समजा आपण हे घेतलं त्याच्यात, तर ते म्हणजे कृतज्ञता ती व्यक्त करताच येणार नाही सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशी स्वतःला आपण नेरा हिलिंग दिली, तर माझे पाय आणि कंबर स्लिप डिस्कचा जरासा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे खूप दुखत होतं. आणि मी स्वतःला हा दिली, आदल्या पहिल्या दिवशीपासून आपण घेतली ना स्वतःला वेरा हिलिंग. मग पिल्स न घेता मला खूप फरक पडला. त्याच्यानंतर मी आज घेतली पिल्स आणि मी माझ्या मुलाला 2 दिवस झालं देते. तर त्याच्या बोलण्यामध्ये ना अद्भुत फरक पडतोय सर. कारण हा एवढा मोकळेपणाने कधीच बोलत नव्हता, हा. जितका आता छान बोलतोय. आणि मला ते वाईब जाणवतात की म्हणजे सगळ्यात टेन्स मी होते त्याच्या बाबतीत, की आता तो 12वीला आहे ना. हो. वाईब्स मिळतात की हा त्याचं खूप छान आहे, सगळं छान आहे, तुम्ही काळजीच करू नका. हे हा. खूपच मोठं एक आईसाठी, आई वडिलांसाठी खूप मोठी गोष्ट असते सर. आणि धन्यवाद. हे शब्दात तुमचे म्हणजे हे नाहीच व्यक्त करता येणार सर. धन्यवाद. 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 खरंच हे तुमचं कल्याणी मॅडम म्हटलं तसं तुमच्या आणि सागर सरांचे खूप धन्यवाद.